त्यांच्याशी चर्चा करतोय. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी न्यायमूर्ती शिंदे साहेबांनी आमचे अधिकारी जाऊन आले. त्यांचं एक निवेदन प्राप्त झालंय. राज्याचे ॲडव्होकेट जनरल यांच्याशी आता चर्चा सुरू झालेली आहे. आवश्यक ती जी माहिती उपलब्ध आम्ही करतोय. स्वतः माननीय मुख्यमंत्री आमच्या सकाळी झालेल्या बैठकीत माननीय मुख्यमंत्री महोदय होते, माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय उपस्थित होते आणि ॲडव्होकेट जनरल आणि आमचे न्यायमूर्ती शिंदेसाहेब उपस्थित होते. आणि विशेष करून हैदराबाद गॅजेटियरच्या अंमलबजावणीबद्दल आपल्याला काय करता येईल, सध्याच्या कायद्याच्या चौकटीत राहून शेवटी आंदोलक जे आहेत त्यांना आपण ज्यावेळी काही सरकार म्हणून भूमिका मांडू, शेवटी ती न्यायालयातही टिकली पाहिजे. म्हणून त्या दृष्टीने सविस्तर चर्चा केल्यानंतर मात्र आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये एक जनहित याचिका दाखल झाल्याच्यामुळे माननीय ॲडव्होकेट जनरलना त्या ठिकाणी जावं लागलं. आता त्या जनहित याचिकेमध्ये उच्च न्यायालयाने काय ऑब्झर्वेशन्स दिलेत, काय निर्देश दिलेत ते सगळं पाहिल्याच्या नंतर आणि मग आमची परत आता एक बैठक होईल ॲडव्होकेट जनरल बरोबर आणि त्या जो मसुदा मी जो तयार केलेला आहे प्रारूप त्याला अंतिम स्वरूप देता येईल. असं दुसरीकडे ज्या पद्धतीने सर कोर्टामध्ये सुनावणी झालेली आहे, ज्या पद्धतीने मुंबईकरांना बेटीच धरलं जात आहे, अशा पद्धतीने कोर्टाने देखील काही व्हिडिओ दाखवलेले आहेत आंदोलनकर्त्यांना की कशा पद्धतीने हुल्लडबाजी सगळीकडे चालू झालेली आहे, ताशेरे ओढलेले आहेत आंदोलनावर. नाही, माझा पहिल्या दिवसापासून जरंगे पाटलांना तोच आग्रह होता आणि विनंती होती की आपण राज्यभरामध्ये 58 मोर्चे काढले आहेत. मुंबईमध्ये 6-7 लाख लोकांचा समाज बांधवांचा मोर्चा आला, कुठेही गालबोट लागलं नाही. उलट सगळ्या राज्यभरातून जगभरातून त्याचं स्वागत झालं की त्याचं अभिनंदन करण्यात आलं. परंतु ह्या उपोषणाच्या निमित्तानं आज जी पाठिंबा द्यायला आलेली मंडळी आहे ते आझाद मैदानावर न बसता ते अन्य ठिकाणीच फिरत आहेत. मग त्यामध्ये रेल्वे स्टेशनवर काही लोकांना त्रास झाला, काही आमच्या महिला पत्रकारांवर काही प्रसंग आलेत. इथं मुंबईचा जो सामान्य नागरिक आहे, म्हणजे हे आझाद मैदानाच्या बाहेरचं बोलतो मी, तिथं त्रास देण्याचा प्रयत्न होतोय आणि त्याचं मला वाटतं निरीक्षण आता मान्य उच्च न्यायालयाने नोंदवलेलं आहे. आता जर जे समाजकंटक म्हणून आले असतील आणि त्याच्यामुळे हे आमचं जे मराठा समाजाचं आंदोलन बदनाम होत असेल तर त्याच्यावर तर 100% कारवाई झाली पाहिजे, त्याच्यात वादच नाही. कोणी आंदोलन बदनाम करू पाहत असेल तर त्यांना कोणी संरक्षण देणार नाही. मग मी कालही आणि आजही जरंगे पाटलांना मी आवाहन केलेलं आहे की ज्या लोकांना आंदोलनाला पाठिंबा द्यायचा आहे त्यांनी आझाद मैदानावरच फक्त बसावं. अन्यत्र कोणी गेलं तर ते ह्या आमच्या आंदोलनामध्ये आमचे आंदोलनकर नाही आहेत, त्या आंदोलनात सहभागी झालेले हे कार्यकर्ते नाही आहेत असं स्पष्ट समजण्यात यावं. मला वाटतं बघूया आता ते त्यांनी आता मान्य उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर उच्च न्यायालयाने जी नाराजी व्यक्त केलेली आहे त्याच्यानंतर मला वाटतं सुधारणा होईल अशी अपेक्षा आहे. सर, दोन गोष्टी, एक तर कायदेशीर पेच खरं पूर्वी आरक्षणाच्या संदर्भात आणि दुसरं म्हणजे जरंगे पाटलांसोबत चर्चा, या दोन गोष्टींवरती कशा पद्धतीने सरकारची आता सध्या हालचाल सुरू नाही. आता शेवटी मान्य सर्वोच्च न्यायालयाचे काही निर्णय पुढे आलेले आहेत जे आम्ही आता वाचतोय की सरसकट आरक्षण देता येत नाही वगैरे. परंतु जी मुख्य मागणी विशेष करून मराठवाड्यातील जनतेच्या करता जे हैदराबाद गॅजेटियरची अंमलबजावणी संदर्भात उल्लेख केला आहे त्याचा एक साधारण मसुदा तयार केलेला आहे. तो कायद्याच्या कसोटीला उतरला पाहिजे म्हणून ॲडव्होकेट जनरलनी त्याचा अंतिम पाहावा अशी अपेक्षा आहे. परंतु आज आम्ही त्यासाठीच बसणार होतो. सकाळी काही माननीय मुख्यमंत्र्यांसमिती चर्चा झाली, परंतु या जनहित याचिकेमुळे मला वाटतं त्या थोडा विलंब झाला. मला वाटतं आज त्याच्या संदर्भातला प्रारूप तयार होईल अशी अपेक्षा आहे. हा मसुदा जरांगे पाटलांच्या सोबत आपण त्यांच्याबरोबर काही हा मसुदा जरांगे पाटील यांना दाखवला नाही. जरांगे पाटलासमवेत या मसुद्याची कुठली चर्चा झालेली नाही आहे. आता कारण ह्या जनहित याचिकेमुळे थोडासा विलंब झाला. तो झाल्यानंतर मग तो थेट त्यांना द्यायचा, त्यांच्याशी चर्चा करायची, अद्याप त्याच्यावर आम्ही काही ठरवलं नाही. परंतु आज ह्या मुंबई उच्च न्यायालयाच्याच निर्णय प्रक्रियेमध्ये आज सगळ्यांचं लक्ष लागून होतं. आता माहिती अशी की त्यांना 2 दिवस मुदतवाढ आंदोलन करताना दिलेली आहे. पूर्ण निकालपत्र समोर आलेलं नाही. त्यामुळे कोर्टाचे निर्देश काय आहेत, काय पद्धती सरकारने फॉलो केल्या पाहिजे, आंदोलनकारांनी काय नियम पाळले पाहिजे, एकदा समोर आल्यानंतर त्याच्यावर भाष्य करता येईल. दुसरीकडे ज्या पद्धतीने त्यांची एकच मागणी आहे की सरसकट, आणि तुम्ही आता पण म्हणालात की सरसकट देणं हे कठीण आहे,
आयचं गॅजेट असेल ते गृहीत धरलं जाईल. त्यासाठी नेमका वेगळा पर्याय मार्ग नेमका काय आहे सुचवला जातो? नाही, वेगवेगळे पर्याय त्याच्यामध्ये आम्ही ती चर्चा केली. आता काही निर्णयामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं बंधन आहे, ते काही सरकारला ते ओव्हररूल करता येणार नाही किंवा निर्णयाच्या पलीकडे जाता येणार नाही. परंतु गॅजेटरच्या अंमलबजावणी संदर्भात निश्चितच काही आपल्याला मार्ग काढता येईल असं आता आमचं प्राथमिक मत आहे. पण त्याबद्दल एकदा अंतिम मसूद तयार झाला की मग मला वाटतं आम्ही तो आपल्यासमोर ठेवू. सर, ज्या 2 केसेसचा उल्लेख सातत्यानं होतोय, बाळासाहेब चव्हाण आणि सुहास दशरथे, तर त्या 2 केसेस संदर्भात नोंदवलेले निरीक्षण संपूर्ण समाजाच्या संदर्भात जेव्हा अभ्यास होईल तेव्हा समान पद्धतीनं लागू होईल की त्याला काही वेगळे निकष असतील? नाही, म्हणून ते सर्वोच्च न्यायालयाचे निकाल समोर असताना त्या सगळं आम्ही ज्यावेळी चर्चा करतो किंवा काही निर्णयाप्रत येऊ तर न्यायाचे जे निवाडे जेवढे झालेले आतापर्यंत ते काही दुर्लक्षित करून चालणार नाही. शेवटी ते सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत ते निर्णय म्हणजे एक प्रकारचे ते निर्देशित असतात सरकारला. नाही, कोर्टाने ज्या पद्धतीने ताशेरे म्हटलेलं आहे की उद्यापर्यंत दुपारपर्यंत सरकार कशा पद्धतीने आंदोलन हाताळतं हे आम्ही बघू आणि पुन्हा एकदा 3 वाजता कॉम्प्लायन्स ठेवणार. तुम्हाला पुन्हा एकदा सरकारला त्यांची बाजू मांडायची 2 दिवसाची मुदतवाढ दिली असली तरी आता यामध्ये सरकारवरती सुद्धा जबाबदारी आहे की आंदोलक आणि सामान्य नोकरदार वर्ग यांच्यामध्ये कुठे काही होऊ नये याच्यासाठी काय काळजी घेतली? नाही, आता पाहू ना, म्हणून म्हटलं की न्यायालयाचा निकाल आता पूर्णत आम्ही वाचल्याशिवाय त्याच्यावर भाष्य करणं चुकीचं आहे. परंतु निश्चित सरकारची जबाबदारी आहे. आपण जनजीवन विस्कळीत होऊ नये यासाठी सर्व प्रयत्न करतोय आणि आंदोलक त्यांचे मार्ग शांततेने त्यांचं आंदोलन आझाद मैदान सुरू आहे. परंतु जे आमच्या आंदोलनाच्या नावाखाली जी लोक बाहेरून काही गोंधळ घालतात, सामान्य लोकांना त्रास देतात, जनतेला विठेल धरतात, त्यांच्यावर मात्र कारवाई होणार आहे. ती कारवाई करावी लागेल, त्याच्यात काही संदेह नाही आहे. म्हणजे आता कारवाईला सामोरं जावं लागणार आहे बाहेर जे आंदोलन करते त्यांना? हो, मला वाटतं तर जावं. मान्य उच्च न्यायालयाने जे आता निष्कर्ष नोंदवलेले आहेत तर आता याच्यामध्ये आपण आतापर्यंत सरकारने म्हणून संयम पाळलेला आहे. पण आता उद्या मान्य न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे उद्या जर कारवाई करावी लागली तर त्याला काही पर्याय नाही. आता सर, आंदोलकांच्या हुल्लडबाजीचं प्रकरण थेट कोर्टापर्यंत गेलं, परंतु जरांगे पाटलांनी असं म्हटलं की हुल्लडबाजी आंदोलक नाही तर सरकार करते आणि 5.5 कोटी लोक आता काही दिवसात मुंबईत येऊन धडकतील. मुंबईत जागा ठेवायला पाय ठेवायला जागा राहणार नाही. आंदोलकांवर दादागिरी सरकारनं करू नाही, सरकारने आंदोलकांच्यावर कधीच दादागिरी केली नाही. तर आतापर्यंत या आंदोलकांना मुक्तपणे त्यांचा संचार येऊ दिलाय. त्यांना पाहिजे त्या पद्धतीने त्यांच्या काय व्यवस्था निर्माण केले जात आहे, व्यवस्था तयार झालेल्या आहेत, त्याचं पुढे सरकारने हस्तक्षेप केला नाही. लोकशाही मार्गानं सरकारनं जी काही सवलत देता येईल, जेवढी आंदोलक ज्या आहेत त्यांना मोकळीक देता येईल तेवढी दिलेली आहे. पुढे बळाचा वापर आतापर्यंत झाला नाही. परंतु म्हणूनच तर हे सगळं प्रकरण न्यायालयाच्या मान्य उच्च न्यायालयासमोर गेलं आणि न्यायालयाने आता मी म्हटल्याप्रमाणे निष्कर्ष नोंदवले आहेत. त्याच्यावर मात्र आता सरकारला कारवाई करावी लागेल. सर, एक मिनिट हिंदी बात एक करते आपण एक नियम पाळू असंही सांगण्यात आलं होतं, परंतु आता कोर्टाने ते म्हटले की हे जे प्रतिज्ञापत्र जाहीर दिलेलं आहे त्यांना सुद्धा आता नोटिसा दिल्या पाहिजे, दिल्या जाव्यात असं कोर्टाने. नाही, म्हणून मला ते कल्पना, मी काही कोर्टात नव्हतो, परंतु माध्यमांमधून जे पाहिलं मी, एकदा संपूर्ण निकालपत्र समोर आल्यानंतरच आपण वाटतं त्याच्यावर भाष्य केलं उचित राहील. कि आज कोर्ट ने कहा है कि जो लोग बाहर जिस तरह से पेश आ रहे हैं वो बिल्कुल भी ठीक बात नहीं है. इस पर अब सरकार क्या कदम उठाएंगे? नहीं, अभी आज सरकार जो माननीय उच्च न्यायालय ने जो निष्कर्ष उसमें जो फाइंडिंग्स दिए हैं, मैं समझता हूँ कि बहुत महत्वपूर्ण और गंभीर भी हैं. सरकार के ऊपर जो जिम्मेदारी माननीय उच्च न्यायालय ने जो सौंपी है